आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सुजित, मला कळतंय काय होतंय, पण डॅडीने घेतलेला निर्णय मी नाही बदलू शकत. दर 10 मिनिटांनी फोन करून अपडेट घेतायत. तू प्लीज डोकं शांत ठेव आणि पूजेला बस. प्लीज बस. गुरुजी, पूजेला सुरुवात करा. हो गुरुजी, नारळ आणले. हा ठेवा तिथे. स्वानंदी, हळदी कुंकू लावून घ्या. सुजितराव, आचमन करा. आचमन कसं करायचं माहिती आहे ना? म्हणजे 3दा पाणी प्यायचं आणि 4थ्यांदी तामनात सोडून द्यायचं. करा. ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकारेषु सर्वदा. आता पळीत पाणी घ्या आणि 5 विड्यांवर व्हा. स्वानंदी, तुम्ही हाताला हात लावा त्यांच्या. ओम भूर्भुवस्सुवः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्वकारेषु सर्वदा. आता 5 विड्यांवर हळद कुंकू व्हा. ओम भूर्भुवस्सुवः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. फुलं व्हा. ओम भूर्भुवस्सुवः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. चला, आता देवीला नारळ व्हायचंय. दोघांनी उभे राहा. मणी, नारळ द्या त्यांना. सुजितराव, नारळाची शेंडी देवीच्या बाजूने आणि तुम्ही हात लावा त्यांच्या हाताला. स्वानंदी, तू बघच ही संचिता आता काय करते ते. माझं स्वप्न भंग करून तुला मी लग्न करून देईन असं वाटलंच कसं ग तुला? आजपासून तुझ्या लग्नात ही संचिता अडथळे आणणार. तुझ्यामुळे माझं लग्न मोडलं, माझ्या आयुष्याची राख रांगोळी केलीस तू आणि स्वतः निघालीस लग्न करायला. तुझं लग्न कसं होते ना बघतेच मी. बोल रे. डॉक्टर. इन्स्पेक्टर, तुम्ही इथे? थोडं बोलायचं होतं. बसा ना प्लीज. थँक्यू. स्वानंदी देसाईच्या केसमधल्या DNA रिपोर्ट संदर्भात थोडी माहिती हवी होती. रिपोर्ट्स तर आम्ही केव्हाच दिले आणि त्यामध्ये सगळं मेन्शन केलेलं आहे डिटेलमध्ये. हो, पण ते रिपोर्ट्स म्हणजे माझ्यासाठी फक्त स्टेजवरती घडलेलं एक नाटक आहे. स्टेजच्या मागे काय घडलंय, बॅक स्टेजला, पडद्याआड, ते जाणून घ्यायचंय. त्याची प्रोसेस सांगा. मॅडम, ती क्लिनिकल प्रोसेस असते, तुम्हाला नाही समजणार. मग समजावून सांगावी लागेल. इन्व्हेस्टिगेशनचा भाग आहे हा, सो प्लीज कोऑपरेट करा. आणि जे काही सांगायचंय ते सगळं खरं आणि डिटेलमध्ये सांगा, म्हणजे तुम्हालाही घरी लवकर जाता येईल. नाही तर उगाच असं नको व्हायला की घरी सगळेजण तुमची वाट बघतायत
आणि तुम्ही आमच्यासोबत पोलीस स्टेशनला आहात. करूया सुरुवात. मला सांगा, हे सॅम्पल कलेक्ट केल्यावरती ते कुठल्या लॅबमध्ये पाठवतात आणि हे DNA मॅच करायचं काम कोण करतं? त्या सगळ्यांची नावं, ही प्रोसेस, या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व्ह असलेली सगळी माणसं, त्यांची सगळी माहिती मला डिटेलमध्ये हवी, स्टार्ट टू फिनिश. करा सुरुवात. आमच्याकडे सॅम्पल आले की ते लॅबोरेटरीमध्ये जाते. चला, सगळे विधी संपन्न झाले आहेत. एकदा सुजितरावांनी नारळ वाढवला की झालं. बोलवा सुजितरावांना. सुजित, भटजी बोलवत आहेत. फोन नंतर केला तरी चालेल. कामं असतात त्याला. एवढी मोठी कंपनी सुजित एकटा सांभाळतो. तुम्हाला काय करणार म्हणा. काही हरकत नाही, त्याला 2 मिनिटं बोलू दे. 2 मिनिटं थांबल्याने इथे जीव जात नाहीये कोणाचा. सुजित, तुझं बोलून झालं की ये. हा हाँ. सुजित, पूजा थांबलीये. भाई प्लीज. करतो मी कॉल. सॉरी गुरुजी, कामाचा फोन होता, जरा अर्जंट होता. बोला. नारळाची पूजा झालेली आहे. आता देवीला नारळ वाढवायचा आहे. मणिराव, तो दगड द्या इकडे. सुजितराव, दगडाच्या टोकावर आपटा म्हणजे फुटेल. कुठून आणलायस म्हणे नारळ? फुटत नाहीये. बघू. अरे वा, नारळ फुटला. पूजा संपन्न झाली. हो ना. मग मी निघतो गुरुजी, थोडं काम आहे. थँक्यू. अहो प्रसाद, अहो सुजितराव. मणिराव, हा प्रसाद वाटून घ्या सगळ्यांनी.